नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। डहाणू, जव्हार, मोकाडा, तलासरी, बोईसर तसेच पालघर शहरात भव्य रॅली, पारंपरिक तारपा नृत्य, लोकगीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उत्साहात वारली, मल्हार, कोळी आणि कातकरी समाजातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले। आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कला जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। बोरशेती ग्रामपंचायतचे सरपंच बाबूराव बाळू भूतकडे यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या परंपरेबाबत आणि या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली। पाहूया त्यांनी नेमके काय सांगितले। नमस्कार, माझं नाव बाबूराव बाळू भूतकडे, मी बोरशेती ग्रामपंचायत सरपंच आहे। आम्ही आमच्या हा परंपरागती दरवर्षा सालाबादाप्रमाणे 9 ऑगस्ट हा साजरा करतो, आदिवासी दिवस। तर तुम्हाला सांगतो की आम्ही नागझरी केले, चिल्हार केलं आणि आता आम्ही वाडा खडकोल्यामध्ये, इथं वाडा खडकोल्याच्या हद्दीमध्ये आहे, त्या गावामध्ये त्याच्या सीमेवरती इथं बाजूलाच एक म्हणजे कसं एक नालाचा किनारा आहे, त्याच्या स्पॉटवर आम्ही उभे आहेत। आणि इथं आमचा एक कार्यक्रम, मोठा भव्य कार्यक्रम इथं नियोजन आम्ही केला होता। तेवढ्यातच पत्रकार लोक आले आणि आमची मुलाखत घेतली। तर ते एवढंच सांगत होते का तुम्ही हा कार्यक्रम कशासाठी घेताय, तर आमचा पारंपरिक आदिवासी समाजाचा जो कार्यक्रम आहे दरवर्षी सालाबादाप्रमाणे 9 ऑगस्ट हा आमचा बिरसा मुंडा आणि काळोजी नांगरे राघोजी बांगरे हे आमचे, आम्ही त्यांना कुलदेव पूजतो आणि सर्वात मोठा आमचा कुलदेव सांगितलं तर आमचा वाघोबा आहे। आम्ही सर्वात आधी वाघोबाला पूजतो, त्याच्यानंतर इतरांना पूजतो। आणि पण आपल्या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलंय आणि ज्यांनी लढा देऊन ब्रिटिश कालापासून इकडे आमच्या देशावरती म्हणजे भारत देशावरती आमच्यावरती ज्यांनी अन्याय केला होता, त्याच्यासाठी लढा देऊन आणि ज्यांना हक्कलं ते आमचे पूज्य, आमचे गुरुजी आणि आमचे देवच आहेत। त्यांना आम्ही देवच मानतो। त्या हिशोबाने आम्ही दर सालाबादाप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेतो। या दिवशी 9 ऑगस्ट आमचा ठरलेला असतो। दुसरी गोष्ट अशी की जंगल जमीन पाणी हे आमचं आहे। कारण आम्ही भारत देशाचे आदिवासी लोक आहेत। पहिलं भारत देशामध्ये आदिवासी आले म्हणून त्यांना आदिवासी नाव दिलं गेलं। तर आम्ही या मूलभूत म्हणजे कसं जे आम्ही स्थायिक म्हणजे कसं भारत देशामध्ये पहिलं जे पाऊल आहे ते आदिवासीचं आहे, म्हणून आम्हाला शासनाने पण आणि सर्वांनी पण आदिवासी हा शब्द दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाने पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आदिवासी आहे तर आमचे अधिकार जे इतर लोक घेतात ते चुकीचे घेतात, कारण आमचा अधिकार आहे जंगल, जमीन आणि पाणी, याच्यावर पूर्ण आमचा अधिकार आहे। रोड सांगा त्याच्यावर पण, कारण काय आमच्या जागा जमिनीपासून रोड गेलेला आहे त्याच्यावर पण आमचाच अधिकार आहे। तर शासनाला कळू दे की आदिवासी पहिल्यासारखे नाही आहेत। आता आदिवासी सक्षम झाले, आदिवासी सुज्ञान आहेत, आदिवासींना प्रत्येक समजतात गोष्टी आणि आदिवासी आमचा हक्क आहे। तर आम्हाला आम्ही स्वतः समजू शकतो आम्ही कोण आहेत। पण शासनाला त्याचा अंदाजा नसेल तर शासनाने पण याविषयी आदिवासीविषयी थोडासा विचार करावा। दुसरी गोष्ट अशी की शासनाने असा GR काढला की आमचा पूर्वी ठाणे जिल्हा होता, ठाणे जिल्हा असताना आम्हाला पालघर जिल्हा डिक्लेअर केला, कारण कसं हा ग्रामीण पट्टा आहे, आदिवासी विभाग आहे। आदिवासीचे कुठं काहीतरी पालघर जिल्ह्यामध्ये विकास व्हायला पाहिजे, परंतु इथं कुठलाही विकास आमचा झालेला नाही। पाहिजे ते सरकारने नाही ते प्रोजेक्ट तयार केले, बुलेट ट्रेन म्हणा, एक्सप्रेस हायवे म्हणा, परत आता विमानतळ नवीनच इकडे उपलब्ध करू शकतात। म्हणजे आम्हाला कुठेतरी नष्ट करण्याची पाळलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की वाढवण बंदरसाठी आमचं हे मी पहिलंच सांगितलं होतं की आमचं म्हणजे काय जंगल पाणी आणि शेती जमीन ते आमचं पूज्य आहे। आता तेच जर आमच्यापासून नष्ट केलं, हे जंगल म्हणजे कसं पूर्ण डोंगर तोडून आणि ते वाढवण बंदरात सगळी भरणी करत असतील तर आम्ही राहायचं कुठे, पाण्यामध्ये जाऊन राहायचं का दर्यामध्ये? आता शासनाला जेणेकरून आमची जर थोडीशी तरी कळकळ पाहिजे का आदिवासीचं काय, आदिवासीचा त्यांनी विचार करा। पहिलं कसं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की पहिला आदिवासीला बघा, मग काय आदिवासी आहे? हे शासन आहे, हे BJPचं सरकारचं शासन आहे, हे आम्हाला नष्ट करून टाकणार असं आम्हाला तरी वाटते। आणि आता महापूर झाला, किती गावं पालघर जिल्ह्यामध्ये पाण्याखाली गेले, त्याला कारण असं की तिकडे अर्धा दर्या भरलेला आहे वाढवण बंदरसाठी। त्याच्यामुळे आम्हाला ही अशी पाळी आली, पूर्ण जर भरला तर आमची गावं पूर्ण नष्ट होतील।
तर शासनाला एक माझं निवेदन आहे की आमचा जिल्हा जो आहे पालघर जिल्हा आहे तो निव्वळ फक्त आदिवासी आणि आदिवासीसाठीच राहिला पाहिजे. हा, हे तुम्हाला ठोसपणे सांगतो. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.